तर आता आपण मोशन इन स्ट्रेट लाईन या संदर्भात तिसरं लेक्चर घेऊ। आता या अगोदर वेलोसिटी, त्यामध्ये दोन टाइप्स, एव्हरेज वेलोसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलोसिटी, आणि त्यानंतर एक्सिलरेशन, ते पण दोन मेजर टाइप, त्यामध्ये इन्स्टंटेनियस असेल आणि एव्हरेज एक्सिलरेशन, आणि काही ग्राफचा आपण अभ्यास केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर युनिफॉर्मली एक्सिलरेटेड मोशन या संदर्भात डिस्कस करायला। आतापर्यंत आपण काय केलं की पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at, त्यानंतर सेकंड s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, आणि जे थर्ड आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as, या पद्धतीनं स्टेट बोर्ड मध्ये लर्न केलेला आहे। आता यामध्ये फक्त एकच चेंज आहे की जे s आहे त्याला आपल्याला x या अक्षराने काय करायचं आहे, डिनोट करायचं आहे। आणि हे जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे हे आपल्याला दोन सिच्युएशन मध्ये पाहायचं आहे। एक युनिफॉर्म एक्सिलरेशन किंवा एक्सिलरेशन कॉन्स्टंट असताना, आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म कंडिशन मध्ये। तर आता सर्वात अगोदर आपण युनिफॉर्मली एक्सिलरेटेड मोशन संदर्भात कायनेमॅटिकल इक्वेशन समजून घेऊ। त्यासाठी एक फिगर आपल्या समोर आहे, यामध्ये जर पाहिलं आपण तर हे जो पॉइंट आहे, ओके, तर एक पॉइंट ला जी पार्टिकलची वेलोसिटी आहे ती आहे u, आणि पार्टिकलची वेलोसिटी u असताना जो टाइम पिरियड आहे, ओके, सो d या पॉइंटचा जो टाइम पिरियड आहे तो आहे t। त्यानंतर पार्टिकलची जर आपण फायनल वेलोसिटी पाहिली तर ती पोझिशन आहे, ओके, या टाइप मध्ये जर आपण v ला कन्सिडर केलं, ऍक्च्युअल तो पॉइंट इथं आपण b ला कन्सिडर केला। आता युनिफॉर्मली एक्सिलरेटेड आहे, ओके, दॅट्स व्हाय या ठिकाणी आपल्याला जो स्लोप दिसेल तो आहे पार्टिकलचा ab। आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्याला माहित आहे की पहिलं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे आपलं ते आहे v इज इक्वल टू u प्लस at, आणि हा जो कर्व आहे तर हा आहे वेलोसिटी टाइम कर्व, आणि आपल्याला माहित आहे की पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट जे आहे तो जर काढायचा असेल वेलोसिटी टाइम कर्व तर इट इज द एरिया अंडर कर्व, हे आपण याबद्दल पाहिलेलं आहे। आणि म्हणून अगोदर आपण एरिया अंडर कर्व, वेलोसिटी टाइम कर्व जेव्हा आपण एरिया फाइंड करू, अर्थातच ती पार्टिकलची पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट असेल। आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला दोन पद्धतीचे जिओमेट्रिकल फिगर दिसतील। पहिली फिगर जर आपण केअरफुली पाहिलं, ओके, सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पहा, जी पार्टिकलची एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला, तर एक्स ऍक्सिसला काय आहे, टाइम, म्हणजे हा एक रेक्टँगल झाला, आणि या रेक्टँगल संदर्भात जी एक साइड आहे ती आहे u, आणि जी अनदर साइड आहे ती आहे t। सो लेंथ, इनिशियल वेलोसिटी आणि जी ब्रीथ आहे ती असेल टाइम, आणि यावरून जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया निघेल ut, हे आपण याअगोदर पण लर्न केलं होतं। त्यानंतर वरच्या पोर्शन मध्ये जर पाहिलं तर इथे राईट अँगल ट्रायंगल दिसेल आपल्याला। आता या राईट अँगल ट्रायंगलला बेस आणि हाईट आहे। आता याचा बेस जर पाहिला आपण तर डेफिनेटली हा जो बेस आहे हा एक्स ऍक्सिस वरचा, तर हा आहे टाइम पिरियड, सो इट इज डिनोटेड बाय t, ओके, जसं आपण इथे t घेतलं, हा सुद्धा काय आहे t। मात्रची हाईट घ्यायची आहे आपल्याला, ओके, सो हाईट घेत असताना काय होईल की फायनल पोझिशन आहे v
इनिशियल पोझिशन आहे u आणि म्हणून या दोघांतला जो डिफरन्स असेल अर्थातच v मायनस u ही असेल राईट अँगल ट्रायंगलची हाईट. ओके, आणि टाइम जो आहे त्याला आपण कन्सिडर केला बेस. सो इथे हे अप्लिकेबल केल्यानंतर हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस जो आहे तो होता टाइम आणि जी हाईट आहे ती आहे v मायनस u. सो ट्रायंगलचा एरिया आणि रेक्टँगलचा एरिया या दोघांचं आपण ऍडिशन केलं आणि इट इज द एरिया अंडर वेलोसिटी टाइम कर्व. दॅट्स व्हाय x चा जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्रेझेंट केला. x इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट v मायनस u इंटू t प्लस ut. परंतु हे जे आपलं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे तर यामध्ये आपण पाहिलं v इज इक्वल टू u प्लस at. यावरून v मायनस u जर केला प्लस u मायनस u केला तर वेलोसिटी डिफरन्स काय आहे ऍक्सिलरेशन इनटू टाइम at. आता ही जी at आहे ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर हे जे 1 आहे त्यामध्ये पुट करायची आहे. सो x ला x, हाफ ला हाफ, v मायनस u च्या ऐवजी at इंटू t लक्षात आलं. सो at इंटू t दॅट इज at स्क्वेअर आणि प्लस ut ॲज इट इज. आणि इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं तर x इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर म्हणजे जे आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलो होतो तर त्याच पद्धतीने फक्त सांगितल्याप्रमाणे s ला x ने आपण रिप्लेस केलं आहे. सो हे आहे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आता हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे पण इथं फक्त एक समजून घ्यायचं आहे की हे अप्लिकेबल केव्हा आहे. अप्लिकेबल तेव्हाच आहे जेव्हा युनिफॉर्मली एक्सिलरेटेड मोशन असेल तेव्हाच. ओके, कारण युनिफॉर्म एक्सिलरेटेड मोशनचं वैशिष्ट्य काय असतं माहितीये का की टाइम 0 असताना जे डिस्प्लेसमेंट आहे ते सुद्धा 0 असतं. हे आपलं अझम्पशन असतं कारण पार्टिकल जो आहे तर पार्टिकलचं जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट घेऊ तर टाइम 0 असताना डिस्प्लेसमेंट आपण 0 घेतो हे आपलं अझम्पशन असतं. त्यानंतर आता आपल्याला माहित आहे की डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम. मात्र इथे जी वेलोसिटी आहे तर आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी प्लस v अपॉन 2. आता हे आपण काय घेतलं v प्लस u अपॉन 2 कारण एक्सिलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट एक्सिलरेशन साठी आपण u प्लस v अपॉन 2 हे या ठिकाणी घेऊ शकतो. हा झाला वेलोसिटीचा पोर्शन. जेव्हा आपण v बार अर्थातच ते आहे ॲव्हरेज वेलोसिटी. सो ॲव्हरेज वेलोसिटी जी आहे तर ती एक आपण पुट केली. सो आपल्याला माहित आहे की u प्लस v अपॉन 2 म्हणजे ॲव्हरेज वेलोसिटी आणि सो x इज इक्वल टू v इंटू t. हे सुद्धा कॉन्स्टंट एक्सिलरेशन संदर्भात आपल्याकडे अवेलेबल आहे. आता पुढे जेव्हा आपण एक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय लावतो चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, या केसमध्ये टाइमची जर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर a हा t ला रिप्लेस करेल. सो t इज इक्वल टू v मायनस u अपॉन a. आता आपण पाहिलं की डिस्प्लेसमेंट इज वेलोसिटी इनटू टाइम वेअर v इज द ॲव्हरेज वेलोसिटी. सो ॲव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला v प्लस u अपॉन 2 आता सांगितलं मी कॉन्स्टंट एक्सिलरेशन आणि टाइमचा जो हा फॉर्म्युला आहे तो आपण इथं पुट अप केला. ओके, आता इथे एक मॅथमॅटिकल रूल लक्षात ठेवायचा आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर संदर्भात. तर डिनोमिनेटर मध्ये 2 into a is equal to 2a, but we know that a plus b into a minus b असेल तर a square minus b square. या पद्धतीनं v plus u, v minus u याऐवजी v square minus u square आणि छेदामध्ये 2 आणि a चं मल्टिप्लिकेशन 2a. take as it is
या केसमध्ये जर पाहिलं आपण तर पहा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू हा जो 2a आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो 2ax आणि याला जर आपण रिअरेंज केलं सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2ax हे आपलं थर्ड ॲनालिटिकल इक्वेशन. मी मुद्दाम वेगवेगळे अंक वापरले. तर पहा आतापर्यंत आपण जे तीन ॲनालिटिकल इक्वेशन आहेत ते वेलोसिटी टाइम ग्राफ संदर्भात या ठिकाणी फाइंड केले आणि ते आता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा लिहून काढणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जे आपण कायनेमॅटिकल इक्वेशन घ्यायलो यावेळेस रेक्टिलिनियर मोशन आहे आणि जे ऍक्सिलरेशन आहे ते कॉन्स्टंट आहे. सो ॲझम्पशन काय होतं आपलं टाइम 0 असताना पार्टिकलची पोझिशन सुद्धा 0 आहे हे ॲझम्पशन करून आपण तीन इक्वेशन्स या ठिकाणी फाइंड केले. त्यामध्ये पहिला हा इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस ab. सो v इज इक्वल टू u प्लस ab हे पहिल्या क्रमांकाचे इक्वेशन. दुसऱ्या क्रमांकाचं जे इक्वेशन आहे ते आहे x इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सो x इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि जे तिसऱ्या क्रमांकाचं होतं आता जे आपण पाहिलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2ax. ते कशा पद्धतीनं प्रिपेअर झाले हे आता आपण पाहिलं. आता यानंतरची जी आपली वेगळी केस आहे तर ती आहे की टाइम तर 0 आहे मात्र x जो आहे तर हा काय आहे इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे सांगितल्याप्रमाणे की जे नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. ओके. सो नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन संदर्भात आता आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे आहेत. मग हे इक्वेशन कसे ठरवले आता एक लक्षात ठेवा की यामध्ये x जो आपला युनिफॉर्म मध्ये होता ते का होतं माहिती का कारण पार्टिकलचे जी इनिशियल पोझिशन आहे ती x0 होती फायनल पोझिशन x होती. मग आता डिस्प्लेसमेंट मधला जो फरक आहे तर पहा x इनिशियल पोझिशन ही 0 असल्यामुळे या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती आलं होतं फक्त x आलं होतं. मात्र यावेळेस x ला आपल्याला x मायनस x0 ने रिप्लेस करायचं आहे. का कारण समजा ही पार्टिकलची इनिशियल पोझिशन आणि ही फायनल पोझिशन. इथे काय झालं होतं इनिशियल पोझिशन 0 होती फायनल पोझिशन x होती. ओके. सो या ठिकाणी चेंजिंग डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय होती x मायनस 0 इज इक्वल टू x. बरोबर. आता यामध्ये डेल्टा x काढायचा असेल तर x इनिशियल पोझिशन इज नॉट इक्वल टू 0 आणि दॅट्स व्हाय यामध्ये चेंजिंग डिस्प्लेसमेंट जर करायचं असेल तर x मायनस x0 हे आपल्याला यूज करावं लागेल आणि दॅट्स व्हाय x जे आहे त्याला आपल्याला x मायनस x0 ने रिप्लेस करायचं आहे. आता पहिल्या कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये आवश्यकताच नाही. का कारण पहिल्या कायनेमॅटिकल इक्वेशन जो आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो कशावर डिपेंड नाही डिस्प्लेसमेंटवर डिपेंड नाही. सो फर्स्ट इक्वेशन नॉन युनिफॉर्म साठी सुद्धा सेम असेल v इज इक्वल टू u प्लस ab. त्यानंतर सेकंड जे कायनेमॅटिकल इक्वेशन होतं आपल्याकडे ते होतं का x इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सो इथे मात्र आपल्याला काय करावं लागेल की x मायनस x0 घ्यावं लागेल. ओके. सो x इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता यामध्ये x जर काढायचा असेल तर x0 मायनस इकडे काय झाला प्लस. सो x0 प्लस ut प्लस हाफ at स्क्वेअर अशा पद्धतीची सिच्युएशन येईल. त्यामुळे नॉन युनिफॉर्म साठी जे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन असेल ते असेल x इज इक्वल टू x0
प्लस ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता हे झालं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन संदर्भात. आता थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे तर ते आपल्या समोर आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2ax. हा फायनल x जो आहे याची ऐवजी आपल्याला x मायनस x0 पुट करावं लागेल. आणि सो v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2ax च्या ऐवजी x मायनस x0. so v square is equal to u square plus 2ax minus 2ax0 अशा पद्धतीची कंडिशन येईल. परंतु हे एक्सपांड करायची गरज नाही. आपण सरळ हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन त्या प्लेसला कॅरी करू. सो v square is equal to u square प्लस 2ax मायनस x0. अशा पद्धतीचे हे जे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आहे हे केव्हा ॲप्लिकेबल आहे जर मोशन ऍक्सिलरेशन हे नॉन युनिफॉर्म असेल तर त्या संदर्भातले ते कायनेमॅटिकल इक्वेशन्स. देन आता आपण इक्वेशन ऑफ मोशन फॉर कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन using method of calculus. आता आपल्याला जे इक्वेशन ऑफ मोशन तयार करायचं आहे ते कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन साठी करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलस मेथड यूज करायची आहे. आता ॲज यू नो की ऍक्सिलरेशन इज rate of change of velocity. Okay, so velocity ला जर डिफरन्शिएट केलं तर ते निघतं ऍक्सिलरेशन. यावरून dv ची व्हॅल्यू तर a आणि dt हे मल्टिप्लाय मध्ये जाते. त्यानंतर आपल्याला इंटिग्रेट करायचे आहे दोन्ही साइडला. आता इंटिग्रेट करत असताना इनिशियल वेलोसिटी होती u, फायनल वेलोसिटी होती v. सो u v हे आपण इंटिग्रेट केलं dv ला आणि इंटिग्रेशन e dt ला करताना तुम्हाला माहित आहे की कॉन्स्टंट किमतीला आपण इंटिग्रेट करत नाही. ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. ओके, आणि सो सॉरी फक्त आपण dt ला या ठिकाणी काय करणार इंटिग्रेट करणार आणि टाइम जो आहे इनिशियल टाइम 0 फायनल टाइम t ही इंटिग्रेशनची रेंज असेल. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला माहित आहे की इंटिग्रेशनचा नियम काय आहे. इथे जर पाहिलं आपण तर हा जो dv आहे तर याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे की या dv मध्ये त्याला जर आपण इंटिग्रेट केलं तर निघते टोटल वेलोसिटी. ओके, आणि यामध्ये एकदा v आणि एकदा u ही किंमत आपल्याला टाकायची आहे. ओके, आणि सो v मायनस u ही होते लेफ्ट साइडची पोझिशन. राइट साइडला जर पाहिलं आपण तर ऍक्सिलरेशन आहे टाइमला डिफरन्शिएट केलं तर t निघेल. e ची व्हॅल्यू एकदा t आणि 0. ओके, आणि सो व्हॅल्यू जर पाहिली आपण तर a इन ब्रॅकेट काय येईल t मायनस 0. t मायनस 0 इज इक्वल टू t. सो a आणि t चं मल्टिप्लिकेशन होईल. सो इक्वेशन काय आलं b मायनस u इज इक्वल टू at आणि मायनस u ऑपोजिट साइडला गेल्यावर पहिलं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे b इज इक्वल टू u प्लस at हे आपण कॅल्क्युलस मेथडने फाइंड केलं. सेकंड मध्ये जर पाहिलं आपण तर as we know the velocity is rate of change of displacement. so displacement ला डिफरन्शिएट केलं की velocity निघते. यावरून dx ची व्हॅल्यू काढायची असेल तर b dt हे मल्टिप्लाय मध्ये जातील. पुन्हा एकदा इंटिग्रेट डिस्प्लेसमेंट ला इंटिग्रेट करताना इनिशियल व्हॅल्यू होती x0 फायनल आहे x टाइम तर माहिती आहे तुम्हाला. आता v dt जी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये आहे. ओके, सो
इथे b ची व्हॅल्यू आहे u प्लस at. सो इथे आपण b च्या ऐवजी u प्लस at इंटू dt. ओके. सो आता काय होईल तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं तुम्ही अगोदर पहा dx समजून सांगतो की dx जे आहे तर याची व्हॅल्यू होती x0 टू x. तर यामध्ये x ची व्हॅल्यू एकदा x आणि x0 जर मल्टी पुटअप केली तर व्हॅल्यू पुटअप केल्यावर जी लेफ्ट साईडला व्हॅल्यू आली ती आली x मायनस x0. आता प्रश्न राहिला राईट हँड साईडचा. तर पहा राईट हँड साईडला काय झालं 0 इंटू टी होता. सो u ला आपण सेपरेट घेऊ u इंटू dt u dt प्लस at इंटू dt. ओके. या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला माहित आहे की कॉन्स्टंट किमतीला आपण इंटिग्रेट करत नाही. सो इनिशियल व्हेलॉसिटी येऊ बाहेर आणि टाइमला डिफरन्शिएट केलं तर आपण ओके तर काय निघतं टी आणि टाइमचे व्हॅल्यू आपण टाकणार टी आणि 0 प्लस इथे एक्सेलरेशन बाय निगेट त्यानंतर टी इंटू dt म्हणजे काय आला टी स्क्वेअर अपॉन 2 आणि यामध्ये व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे टी आणि 0. सो इथे काय होईल u आता इथे 0 तो पुटअप केलं 0 0. सो टी च्या ऐवजी टी पुटअप केली ut प्लस a इंटू काय आहे टी च्या ऐवजी टी पुटअप केला टी स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे ut प्लस हाफ at स्क्वेअर. ओके. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण लेफ्ट साईडला काय व्हॅल्यू आली x मायनस x0 x मायनस x0. राईट साईडला काय आलं ut प्लस हाफ at स्क्वेअर म्हणजे इथं सेकंड इक्वेशन आपण प्रूव्ह केलं आणि तेच इक्वेशन इथं इक्वेशन नंबर 2 आहे. आता यामध्ये होऊ शकतं की हा मायनस x0 आहे तुम्ही प्लस करू शकता जसं की x इज इक्वल टू x0 प्लस ut प्लस हाफ at स्क्वेअर. या पद्धतीने आपण यूज करू शकतो. देन आता आपल्याला माहित आहे की एक्सेलरेशन जे आहे तर इट इज नथिंग बट इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. सो वेलोसिटीला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या एक्सेलरेशन. आता यामध्ये काय करू आपण की dx ने डिवाइड पण करू आणि मल्टिप्लाय पण करू. ओके. सो dv ला आपण डिनोमिनेटर मध्ये dx घेतला आणि dt च्या न्यूमरेटर मध्ये dx घेतला. आता रेट ऑफ चेंज ऑफ displacement with respect to time is nothing but it is the velocity. And so a ला a घेतला आपण dx upon dt change in v multiply by dv upon dx. आता हा dx डिवाइड मध्ये आहे इकडे आल्यावर काय होईल तो मल्टिप्लाय मध्ये जाईल. सो v into dv हे आपण लेफ्टला घेतलं आणि a आणि dx या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आपण राईट हँड साइडला घेऊ. इंटिग्रेट करू वेलोसिटी चेंज काय असेल इनिशियल टू फायनल डिस्प्लेसमेंट ची तर माहिती आहे तुम्हाला. सो इथे काय होईल आता v into dv is equal to v square upon 2 आणि जी व्हॅल्यू टाकायची आपल्याला ती आहे v आणि u. त्यानंतर कॉन्स्टंट किमतीला आपण करत नाही. सो x ला जर इंटिग्रेट केलं तर तिथे टोटल यामध्ये व्हॅल्यू x आणि x0 पुटअप करायचे आहे. सो आता इथे काय होईल म्हटल्यास मी इथे लिहितो याच्या अगोदर v प्लेस करणार. सो v स्क्वेअर अपॉन 2 त्यानंतर मायनस u पुटअप करणार u स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू एक्सेलरेशन ॲज इट इज आणि त्यानंतर एकदा x आणि त्यानंतर मायनस x0. सो x मायनस x0 अशा पद्धतीचे इक्वेशन येईल. तर यामध्ये
जर कॉमन दिला आपण फाइंड द टू कॉमन काढलेला आहे. ओके, सो v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू राइट हँड साइड जी आहे ती as it is here. So v square minus u square is equal to 2a in bracket x minus x0 आणि minus u square जर ऑपोजिट साइडला गेले तर प्लस u square आणि अशा पद्धतीचे हे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलस मेथडनं हे तिन्ही इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवले. ओके.